हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत सँडविचची चटणी कशी करायची त्याची रेसिपी शेअर करते इथे. तर काही जास्त न बोलता मी डायरेक्ट तुम्हाला त्यासाठी लागणारं साहित्य इथे सांगते. तर सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर, हिरवीगार स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे मी इथे. दुसरीकडे इथे पुदिना घेतलेला आहे थोडासा. इथे 4 ते 5 लहान हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे आल्याचे 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत. लिंबू घेतलेला आहे आणि ही चणा डाळ आहे भाजलेली. तर ही आपल्याला बाजारात रेडीमेड तयार मिळते आणि त्याला ऑप्शनल म्हणून तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. त्यासोबतच इथे जिरं सुद्धा लागणार आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ. आपण हे सर्व मिक्सरला लावून घेऊया एक एक करून. सर्वप्रथम मी इथे कोथिंबीर घेते. स्वच्छ धुवून घेतली आहे कोथिंबीर. त्यानंतर मी इथे घेते पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, आल्याचे तुकडे, चणा डाळ. याऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता. यामुळे चटणीला ना दाटसरपणा येतो. चटणी पाण्यासारखी पातळ होत नाही. त्यानंतर यामध्ये जिरं घालते मी. जिरं घातलेलं आहे. थोडासा लिंबू रस घालायचा आहे आपल्याला इथे आणि चवीनुसार मीठ घालते. तुम्ही याऐवजी काळं मीठ सुद्धा वापरू शकता, आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. आता या चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही शेंगदाणे किंवा ऑप्शनलला शेव सुद्धा वापरू शकता. तर फ्रेंड्स, इथे मी मिक्सर लावून घेतलेला आहे. चला आता आपण चटणी काढून घेऊया. हे बघा, मस्त कलर आलेला आहे. छान अशी दाट अशी चटणी झालेली आहे रेडी. तर हे पहा फ्रेंड्स, आपली सँडविच चटणी रेडी आहे. हा फ्रेंड्स, इथे आपली चटणी रेडी आहे. हे बघा, मस्त असा कलर आलेला आहे, छान. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही सँडविचची चटणीची रेसिपी? नक्की सांगा मला कमेंट मध्ये. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय, टेक केअर. काळजी घ्या सर्वांनी आपापली. बाय.